नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो. विशेष म्हणजे आपण आज आहोत मुंबईमध्ये. महाराष्ट्रातील पहिला, दुसरा, तिसरा, चौथा त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील पाचवा देखील टप्पा या ठिकाणी संपला आहे. 5 टप्पे संपल्यानंतर सर्व उमेदवारांना आपल्या निकालाची प्रतीक्षा लागली, त्याचप्रमाणे जनतेला तर लागली. पण महाराष्ट्राच्या निकालाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. कारण महाराष्ट्राचा निकाल हा देशाचं भविष्य घडू शकतो, हे सत्य आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक ही अतिशय जबरदस्त निवडणूक आहे. महाटक्कर देणारी निवडणूक आहे आणि त्यातल्या त्यात फक्त आणि फक्त 2 पक्ष एकमेकाला टक्कर देतात, ते म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुती. या 2 लढतीमध्ये पूर्ण देशाचं भवितव्य अवलंबून आहे. यापूर्वी सगळ्यात जास्त उमेदवार असणारा म्हणजे उत्तर प्रदेश मानला जायचा, पण यंदा मात्र महाराष्ट्राकडे लक्ष लागले. या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी भाजपानं या ठिकाणी आपला गड जमवण्याचा प्रयत्न केला. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, योगी आदित्यनाथ, त्याचप्रमाणे नितीन गडकरी यांनी सभाचा या ठिकाणी पूर्ण धडाका लावला होता महाराष्ट्रावर. आणि एवढ्या सभा घेतल्यानंतर शेवटी ह्या सगळ्या तोफा थंडावल्या आणि विशेष म्हणजे महाराष्ट्राचं मतदान देखील शेवटच्या टप्प्यातलं संपलं आहे. त्यानंतर आपण देशोन्नतीच्या माध्यमातून रणसंग्राम लोकसभेचा या कार्यक्रमाकडे वळालो. आज आपल्यासोबत आहेत पुण्यावरून कैलाश ढोले सर, ज्येष्ठ पत्रकार आहेत. त्यानंतर आपल्याकडे नाशिकवरून जयंत महाजन सर आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत. त्यानंतर भंडाऱ्यावरून चैतन्य भैराम सर आहेत आपल्यासोबत. आपल्या सर्वांचं आमच्या कार्यक्रमात हार्दिक स्वागत. विशेष आज आपण ओळूयात. पहिला प्रश्न आपण जातोय कैलाश ढोले सरांकडे, म्हणजे जिथे पश्चिम महाराष्ट्र आणि पुणे हा अतिशय महत्वाचा मानला जाणारा भाग होता, ज्या ठिकाणी शरद पवारांचं प्राबल्य आहे, त्याचप्रमाणे भाजपातही कुठेतरी या ठिकाणी खेळी होती. आणि या खेळीकडे आपण पाहत असताना कैलाश ढोले सर, मला तुम्हाला पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की महाराष्ट्रातील सगळ्यांचं लक्ष, देशातील सगळ्यांचं लक्ष महाराष्ट्राकडे होतं, पण सगळ्यात जास्त लक्ष होतं ते म्हणजे बारामतीकडे. काय परिस्थिती होती बारामतीमध्ये यंदाच्या निवडणुकीमध्ये, काय वाटतं तुम्हाला? बारामती मतदारसंघाचा आपण सांगितल्याप्रमाणे हा मतदारसंघातील जी निवडणूक आहे ती यंदाची लक्षवेधी आणि देशातील लक्षवेधी निवडणूक ठरणार आहे. कारण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांचे पुतणे अजित पवार यांच्यातील वादामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. अजित पवार यांनी बंड करून भाजपची हातमोडी केल्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीत काय होईल याची चर्चा लगेच सुरू झाली. यावेळेस पवार कुटुंबामध्ये निवडणूक सुरू झाल्याने मोठा औत्सुक्याचा विषय ठरलेला आहे तो की आता बाजी कोण मारणार आहे. जो जो अर्ज भरण्यास सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत म्हणजे जोपर्यंत मतदान झालं तोपर्यंत इतकं संघर्ष या मतदारसंघात पाहायला मिळाला. आणि त्याशिवाय या मतदारसंघातील मुद्दा जो होता तो मुद्दा प्रामुख्याने भावनिक मुद्दा चर्चेला गेला. पवार कुटुंबियामधलंच हे निवडणूक असल्यानंतर या कुटुंबामध्ये आता बाजू कोण मारणार. आतापर्यंत 60 वर्ष राजकारणात घातलेले शरद पवार बाजी मारणार की त्याच्यानंतर बंड करून भाजपची हातमोडी करणारे अजित पवार हे भाजपच्या मदतीने शरद पवारांना शह देणार. या ठिकाणी चर्चा सरळ चालू असताना या मतदारसंघात खूप चुरस निर्माण झाली. आणि या मतदारसंघातील लोकांना असा प्रश्न पडला मागून की आता मतदान करावं कोणाला. कारण नाही म्हटलं तरी शरद पवार आणि अजित पवार हे एकाच घरातले असल्यामुळे या मागे लोकसभेच्या मतदारसंघामध्ये जी विकासाची कामं झाली ती कामं दोन्हींनी केली होती. अर्थात ते शरद पवारांचा वरद हस्त होताच, परंतु लोकांना मध्ये संभ्रम निर्माण झाला आणि त्याचा परिणाम म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान त्या मानाने कमी झालं. वास्तविक मतदान जास्त होणं गरजेचं होतं, परंतु बरेचसे लोक मतदानाला गेलेच नाही अशी चर्चा ऐकायला मिळाली. तर आता मतदान कोणाला करायचं, अजित पवार यांना करायचं का शरद पवार यांना करायचं. परंतु शेवटपर्यंत निवडणूक चुरशीची झाली आणि त्याच्यानंतर आता या ठिकाणी बाजी कोण मारणार असं चित्र निर्माण झालेलं आहे. परंतु सर्वसामान्य माणसांचा जर कानोसा घेतला गेला तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी मोठी सहानुभूती या मतदारसंघात सर्वसामान्याकडून मिळाली. तुमच्या ह्या या प्रश्नामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट कळली की बारामतीकडे कुठेतरी सहानुभूतीच्या नजरेनं या ठिकाणी निवडणूक होऊ शकतं आणि शरद पवाराला कुठेतरी जनता कौल देईल असा अंदाज आहे, मतदान कमी झालं तरी. माझा प्रश्न आहे चैतन्य भैराम सरांना, भंडाऱ्यावरून आपल्यासोबत जोडले आहेत. पूर्व विदर्भाचं चित्र यावेळेस खूप काही वेगळं होतं. म्हणजे पहिला टप्पा हा पूर्व विदर्भ म्हणजे विदर्भात झाला. पहिल्या टप्प्यामध्ये जनता ह्या ठिकाणी विशेष लक्ष देऊन होती, कारण तिथे होती सीट म्हणजे
भाजपाची नितीन गडकरी यांची. काय वाटतं तुम्हाला पूर्व विदर्भामधली काय परिस्थिती होती? खूप चांगला प्रश्न आपण केला की ज्या पद्धतीने पूर्व विदर्भामध्ये एक वेगळं आपण बघितलं असेल की पहिल्या टप्प्यामध्ये पूर्व विदर्भामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये निवडणुकीची सुरुवात झाली. आपण बघितलं असेल की या ठिकाणी जरी काँग्रेसनी प्रचार ज्या पद्धतीने केला तिथपर्यंत ठीक आहे, पण या ठिकाणी एक वेगळं वातावरण आपण बघितलं असेल की या ठिकाणी सर्वे झाले, ज्या पद्धतीचा कौल या ठिकाणी दिला जातो आहे, एक थोडं वेगळं चित्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. ज्या ठिकाणी आपण बघितलं असेल, चंद्रपूर असेल, भंडारा किंवा गोंदिया लोकसभा मतदारसंघ असेल, किंवा त्यानंतर रामटेक असेल, वर्धा असेल, नागपूर असेल, या ठिकाणी एक वेगळं चित्र या ठिकाणी आणि कौल जो आहे पब्लिकचा हा वेगळ्या दिशेने चालतोय. परिवर्तनाची लाट या ठिकाणी दिसत आहे. आपणही स्वतः या भागामध्ये येऊन गेलेत. तर एक म्हणण्याचं तात्पर्य असं की म्हणजे काँग्रेसनी प्रचार जरी या ठिकाणी धीमा ठेवला असला, पण लोकांनी एक वेगळा कौल देण्याचे म्हणजे सिस्टम या ठिकाणी झालेला आणि त्या पद्धतीचा रिझल्ट या भागामध्ये राहणार आहे असं मला वाटतं. हा, माझा प्रश्न बहिराम सर तुम्हाला परत एकदा आहे, कारण चाकोलीमध्ये विशेष म्हणजे त्या ठिकाणी राहुल गांधी यांनीही सभा घेतली, त्या पाठोपाठ लगेच अमित शहा यांनी देखील सभा घेतली. म्हणजे कुठे विदर्भामध्ये भाजप या महाविकास आघाडीला घाबरली होती का? कारण या आदल्या दिवशी सभा झाल्यानंतर लगेच अमित शहानं त्याच मैदानावरती आणि चाकोलीमध्येच सभा घेतली. काय वाटतं तुम्हाला त्यानंतर चित्र पालटेल का? खूप चांगला एक या ठिकाणी अजून आपण एक भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातील प्रचाराचा जर आपण विषय घेतला तर या ठिकाणी अमित शहाच नाही तर जे.पी. नड्डा असतील, नितीन गडकरी यांच्या 2 सभा झाल्या, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या 8 सभा झाल्या, प्रफुल्ल पटेल साहेबांच्या 12 सभा झाल्या आणि असे अनेक म्हणजे या चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या झाल्या. पण काँग्रेसने या ठिकाणी फक्त राहुल गांधी यांची एक सभा घेतली आणि एक मुकुल वासनिक यांची एक छोटी सभा भंडाऱ्यामध्ये घेतली. तर या ठिकाणी कसं झालंय की मोठ्या सभा, एवढ्या प्रचंड सभा झाल्यात, म्हणजे चांगला प्रचार आणि एक चांगलं नियोजन प्रचाराच्या निमित्ताने भाजपने केलं या ठिकाणी. पण आता जेव्हा या ठिकाणी जनतेचा जो कौल आहे तो एका वेगळ्या दिशेने चालतोय असं वारंवार म्हटलं जात आहे आणि ती बाब आता सातत्याने या ठिकाणी जाणवायला लागलेली आहे की म्हणजे या ठिकाणी जी लढत आहे ती अत्यंत जोरदार राहणार आहे आणि या ठिकाणचं चित्र जे आहे एक वेगळ्या दिशेने जाईल असं बोललं जात आहे. जर असं झालं तर मग या ठिकाणी जरी भाजपनी चांगला प्रचार करून काँग्रेसने जरी प्रचार कमी केला, पण लोकांचा कौल हा वेगळ्या दिशेने होता यावेळेस असं आपल्याला म्हणता येईल. आणि हीच जी लाट आहे ती म्हणजे चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल आणि त्यानंतर रामटेक आणि वर्धा या ठिकाणी दिसत आहे. हा, महाजन सर मी तुमच्याकडे वळतोय. विशेष म्हणजे आपल्या नाशिकवरून आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार महाजन सर देखील जोडले आहेत. महाजन सरांना प्रदीर्घ अनुभव आहे पत्रकारितेचा, त्याचबरोबर आजूबाजूच्या राजकारणाचा. महाजन सर, तुम्हाला एक छोटासा असा प्रश्न आहे. सध्याची निवडणूक जी झाली याला कुठलाही मुद्दा नव्हता. या निवडणुकीमध्ये कुठेही काही वेगळे प्रश्न नव्हते, काही वेगळ्या समस्या नव्हत्या. पण यंदाची निवडणूक जी झाली आहे ती फक्त आणि फक्त सहानुभूतीच्या लाटेवरती झाली आहे. आणि याच्यानंतर या निवडणुकीमध्ये आपण पाहतोय की पक्षाने स्वतःचं अस्तित्व न धरता फक्त एक गड धरून निवडणूक लढली आहे. काय वाटतं तुम्हाला? अगदी बरोबर आहे. असं काही नाही, लाट वगैरे असं जर कोणाचं काही म्हणणं असतं तर तशी कोणत्याही पक्षाची लाट नव्हती. परंतु माझ्या आधी दोन्ही ज्येष्ठ पत्रकार बोलले, ही वस्तुस्थिती आहे की एक सहानुभूतीची लाट या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे. हे आपण पत्रकार बोलतो असं नव्हे, तर ज्या बाजूने महायुतीचे छगन भुजबळ असतील, दिलीप वळसे पाटील असतील की गजानन कीर्तीकर असतील, जर महायुतीचे नेतेच म्हणत असतील तर त्याच्यामध्ये आपण जी भूमिका घेतलेली त्याला तो दुजोरा महायुतीतून मिळालेला आहे. ही खरोखर सहानुभूती आहे. याला कारण असं झालेलं आहे का यापूर्वी आपल्या देशामध्ये समजा फार पूर्वी गरिबी हटवाच्या नावाखाली निवडणुका होत होत्या इंदिरा गांधींच्या काळामध्ये. नंतर वेगवेगळे शब्दप्रयोग आले. ज्यावेळेस नरेंद्र मोदींचं या राजकारणामधलं 2014ला राजकारण सुरू झालं, त्यावेळी काँग्रेसच्या लाटेनंतर पहिल्यांदा खूप दिवसानंतर लाट आली. मध्यंतरी मिलीजुली केंद्र सरकार येत होते, जात होते. परंतु ज्यावेळेस नरेंद्र मोदी 2014ची निवडणूक हातात घेतल्यानंतर भाजपची लाट आली होती. भाजपची लाट आल्यानंतर भाजपने म्हणजे जवळजवळ संपूर्ण देशावर असं प्रकारचं गारुड निर्माण केलं की आता मोदींना पर्याय नाही. महाराष्ट्रात तर तुम्हाला माहितच आहे की 40 जागा शिवसेना भाजप युतीला मिळाल्या होत्या. काँग्रेसला अवघी 1 जागा मिळाली होती. शरद पवारांना 4-5 जागा मिळाल्या होत्या. अशा पद्धतीने एक 6-7 जागांवर फक्त वाटप झालेलं होतं. परंतु आता या क्षणाला
देशातील प्रादेशिक पक्ष संपवण्याची भाषा एकेकाळी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डांनी व्यक्त केली होती, तिला खरोखर त्यांनी आधार द्यायला सुरुवात केली आणि पहिला बॉम्ब त्यांनी महाराष्ट्रात फोडला. शिवसेना फोडली ती हिंदुत्वाच्या नावाखाली फोडण्यात आलेली आहे, पण हिंदुत्व वगैरे काही नाही. ईडीच्या, सीबीआयच्या यांच्या सगळ्याच्या दबावाखाली असलेले विरोधी पक्षातील नेत्यांना ब्लॅकमेल करून भाजपने त्यांच्याकडे आणलं. ज्यांच्या विरोधात भाजपने देशात रान उठवलं, राज्यात रान उठवलं, ते ज्यावेळी सत्तेवर पदावर गेल्यानंतर त्यांच्या विरोधात बोलणं थांबण्यात आलं. म्हणजे मध्य प्रदेशमध्ये पंतप्रधान म्हणतात एनसीपी यानी नॅशनल करप्ट पार्टी 70,000 का घपला किया आहे अजितदादा पवारने. त्याच अजितदादांना पक्षात घेतलं आणि जाहीर सभेमध्ये अजितदादांच्या पाठीवर थाप मारणे वगैरे. तर लोकांना हा ढोंगीपणा आवडलेला नाही. पक्ष फोडले, ठीक आहे, एक पक्ष फोडले, सरकार पण तयार झालेलं होतं, शिवसेनेच्या माध्यमातून बरं चाललं होतं. अगदी भाजपमधल्या निष्ठावानांना मंत्रिपद देण्यात येणार होते, प्रत्येकाला कोणते पद देणार, तारखा पण त्यांना देण्यात आल्या होत्या. एवढंच नव्हे तर शिंदे गटाच्या काही जणांना तुमचा विस्तारित याच्यामध्ये समावेश होणार म्हणून त्यांनी कोट वगैरे शिवून ठेवल्याचे आपण बातम्या दिलेल्या आहे आपणच. आणि अचानक आणखी काहीतरी आम्हाला पाहिजे म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी पण फोडण्यात आली. आणि मग मात्र महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आलं की भारतीय जनता पक्षाला केन प्रकारे सत्ताच हवी आहे, त्यासाठी ते समोरचे पक्ष फोडायला अगदी त्याला बळ दिलं जात आहे. हे सगळं पाहिल्यानंतर महाराष्ट्रामध्ये नकारात्मकतेची एक लाट आली. त्याचा परिणाम आता भारतीय जनता पक्षाला भोगावा लागला. असं असलं तरी या महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा निवडून येणारा पक्ष हा भारतीय जनता पक्षच राहणार आहे, पण 2 नंबरला ठाकरेंची शिवसेना असणार आहे, हे यातलं महत्वाचं गुपित आहे. आणि असं जर झालं, जर कदाचित शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चांगल्यापैकी बऱ्यापैकी या निवडणुकीमध्ये फक्त एकच महत्वाचं वैशिष्ट्य आहे की या निवडणुकीनंतर शिंदे गट आणि अजितदादा गट लयास जाण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. हे ह्या निवडणुकीचं चित्र येत्या काही काळात आपल्या समोर आल्याशिवाय राहणार नाही. सो माईक, हा अतिशय चांगला हे मुद्दा सांगितला सर तुम्ही की हे आता कुठेतरी चित्र बदलण्याचं संकेत त्या लोकसभेच्या निवडणुकीमधून होतानाचं चित्र दिसत आहे. ढोले सर, मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे, महत्वाचा का आणि मुद्देशीर हा प्रश्न असा आहे की आता म्हणजे अक्षरशः निवडणुका जाहीर होण्यापूर्वी असं वातावरण होतं की जणू काही आता या ठिकाणी 25-30 वर्ष निवडणुका झाल्या नाहीत आणि होणार नाही असं कुठेतरी वातावरण होतं. पण जेव्हा निवडणुका आल्या तेव्हा असं वाटलं की जणू काही खूप वर्षानंतर निवडणुका झाल्याच नव्हत्या आणि आता निवडणुका आल्या. त्याच्यामुळे हे अगदी म्हणजे भारतभर या निवडणुका अतिशय म्हणजे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलण्यात आला आहे. काय वाटतं तुम्हाला ह्या निवडणुका संदर्भात? हा बरोबर आहे. आपण 2014 आणि 2019 जर लोकसभेच्या निवडणुका पाहिल्या तर त्यावेळेस मोदींची लाट हो सांगितली जात होती. नरेंद्र मोदींचं नवं नेतृत्व आणि नवा कारभार यामुळे लोकांचं देशामध्ये खूप मोठं आकर्षण तयार झालं होतं. परंतु भाजपने सर्वात जी मोठी चूक केली असेल तर ती पक्ष फोडण्याचे उद्योग केले त्यांनी. वास्तविक पाहता भाजपला शिवसेनेच्या मर्तीनं कित्येक वर्ष राज्य करता आलं असतं आणि ती नैसर्गिक युती होती. परंतु भाजपच्या नेत्यांनी सर्व पक्ष फोडून आपला पक्ष सर्वात प्रबळ पक्ष आहे आणि आम्ही करू ती पूर्व दिशा हा मेसेज लोकांमध्ये दिला आणि लोकांना तो पटला नाही. महाजन सरांनी सांगितलं ते बरोबर आहे. हे यावेळची इलेक्शन निवडणूक अशी होती की लोकांना प्रचंड राग आहे. लोकांना फोडाफोडी पक्ष फोडण्याच्या राजकारणाचा प्रचंड राग आहे आणि यामुळे या लोकांनी यावेळेस मतदानच हातात घेतलं. मतदान, कारण यावेळेस पुढारी लोक ज्यावेळेस राजकारण करतात, सभा घेतात, हे करतात, परंतु सर्वसामान्य माणसं मनात जी आग धुमसत होती की हे जे चुकीचं चाललंय, लोकशाही याच्यामुळे लिहायला जाईल, अराजकता माजेल आणि हे सत्तेच्या माध्यमातून हा प्रकार चालू आहे हे सर्वसामान्य लोकांना पटलेलं नाही. त्यामुळे आपल्या महाराष्ट्रातले सर्वच मतदारसंघामध्ये अशा प्रकारे लोकांच्या मनात राग तयार झाला होता आणि या रागाला लोकांनी स्वतःच वाट करून दिलेली. याला कुठल्याही पक्षाने त्याला काही हे केलेलं नाही. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघ घ्या तुम्ही आणि बारामतीच्या मतदारसंघाचा विचार केला तर या ठिकाणी पवार कुटुंबामध्ये जी निवडणूक झाली ती निवडणुकीसाठी पवार एकूणच सर्वसामान्य लोकांमध्ये असा मेसेज गेला की पवारांचं नेतृत्व खच्चे करून टाकायचं अशी भाजपची योजना आहे. मग कसं करून बारामती निवडणूक जिंकलीच पाहिजे आपण, या अनुषंगाने भाजप, अजित पवार गट, शिंदे गट आणि इतर गटांनी मोठ्या प्रयत्न केले त्यासाठी. परंतु सुरुवातीला शरद पवार एका सभेमध्ये बोलताना असं म्हणाले होते, त्यांच्याकडून बोलताना थोडी चूक झाली होती
ते सुनेत्रा पवाराबद्दल त्या म्हणल्या बाहेरची व्यक्ती म्हटल्या होत्या. तेव्हा काही काळ थोडंसं वातावरण बारामतीत बिघडलं होतं. परंतु त्यानंतर मात्र पवारांनी ते हँडल करून पुन्हा त्याचं व्यवस्थित केलं आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणचा जो रोष आहे मतदारांचा, आता मी अनेक व्हिडिओ पाहिले त्या लोकांच्या मुलाखतींचे, तर सर्वसामान्य लोक म्हणतात हे उद्योग कशाला केले भाजपने, हे करायची गरज काय होती आणि शरद पवारच्या कुटुंबामध्ये वाद लावण्याचं कारण काय, हे तिथले सर्वसामान्य जनता बोलत होती. यामुळे भाजपने इतके प्रयत्न करून त्या ठिकाणी त्यांना यश येईल असं मला तरी वाटत नाही. आणि इतर पश्चिम महाराष्ट्रामधल्या मतदारसंघाचा विचार जर केला तर नगरमध्ये सुद्धा अशा प्रकारे जे साखर उद्योजक विद्यमान खासदार सुजय विखे आणि शरद पवारांचा जो कार्यकर्ता आमदार लंके यांची जी लढत झाली, ही लढत सुरुवातीला एकदम एकतर्फी होती. परंतु सर्वसामान्य लोक हे लंकेच्या मागे सुरू झाले, नंतर मागे जाण्यास सुरुवात झाली आणि विखेंनी खूप प्रयत्न केले. अनेक प्रकारे त्यांनी सभा घेतल्या, मोदी येऊन गेले, सारे झाले. परंतु शरद पवारांच्या सभा, उद्धव ठाकरेंच्या सभा नगरला झाल्या आणि या धुमचक्रीमध्ये सुद्धा आज लंके आणि विखे यांच्यातली लढत काटेची बनली आहे. पूर्वी ती लढत तशी नव्हती सुरुवातीला. तर याचा अर्थ असा होतो की सर्वसामान्य मतदार जे आहे, सर्वसामान्य मतदार हा मात्र ह्या साऱ्या गोष्टीला विटलेला आहे आणि त्यामुळे त्यांनी यावेळेस कोणाचे ऐकणं ठरलं नाही. लोक बोललेले नाहीत, काही बोलले नाहीत. लोक सभा ऐकत होते, परंतु लोकांच्या बोलण्यातून, गप्पातून जाणत होतं की हे काही झालं ते बरं चाललं नाही, हे आपण दुरुस्त केलं पाहिजे. त्यासाठी आपण गपचूपपणे मतदान करावं आणि लोकांचा विश्वास असाही उडाला की निवडणूक आयोगाचे ज्या पद्धतीनं कामकाज झालं त्यावरही लोकांचा रोष तयार झालेला आहे अजून बी. हा भैराम सर, ऍक्च्युली सर तुम्ही खूप सुंदर ही माहिती सांगितली. विशेष म्हणजे काय परिस्थिती होती, जनतेचं काय मत होतं, जनता सभा फक्त ऐकत होत्या पण जनता कोणाला कौल देणार हे जनता मनात ठरवत होती. हा अतिशय सुंदर माहिती दिली सर. भैराम सर, मला तुमच्याकडे वळायचं आहे. भैराम सर, सगळ्यात महत्वाची गोष्ट, विदर्भ जो भाग आहे तुमचा, भंडारा वगैरे, त्या भंडाऱ्यामध्ये देखील नाना पटोले यांनी नवीन उमेदवार दिला. खरं तर नाना पटोले ह्या सीटसाठी, म्हणजे नाना पटोले या ठिकाणी उभं राहावे असं सगळ्यांची इच्छा होती, पक्षश्रेष्ठींची देखील इच्छा होती. पण नाना पटोलेनं ही सीट अगदी नवख्या उमेदवाराला दिली. पण त्यांच्या विरोधात असणारे मेंढे जे आहेत, सुनील मेंढे, हे ऑलरेडी 2 वेळा ते खासदार होते दुसऱ्या टप्प्यामध्ये. तर काय मत आहे तुम्हाला की अशा वेळेला नाना पटोले यांच्या उमेदवाराचा टिकाव लागेल का, किंवा काय परिस्थिती होती त्या ठिकाणी? खूप सुंदर प्रश्न केला स्वप्नीलजी. आपण एक बघा की कसं आहे की नाना पटोले आज महाराष्ट्रामधले काँग्रेसचे एक नेता आहे आणि त्यांनी एक नवीन उमेदवार दिला. म्हणजे त्यांनी काय केलं की या ठिकाणी एक नवीन खेळ खेळण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अशा पद्धतीचा एक प्रयत्न केला की या ठिकाणी नवीन प्रयोग केला आणि जुने जेवढेही लोक मागणी करणारे होते त्यांना बाजूला ठेवलं. त्यांचं होतं की या ठिकाणी परिवर्तन झाला पाहिजे असा एक त्यांनी प्रयत्न केला. दुसरं काय झालं की भाजपमध्ये सुद्धा परिणय फुके हे एक म्हणजे स्ट्रॉंग कॅन्डिडेट होते खासदारकी करता, पण मेंढे हे स्थानिक असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी भाजपने उमेदवारी दिली. आता या ठिकाणी राहिलेला प्रश्न, आतापर्यंत आपल्या बाकी इतर सन्माननीय वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं की ज्या पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये वेगळा एक विचारधारा चालली होती, त्याच पद्धतीचं वातावरण हे पूर्व विदर्भामध्ये आपल्याला पण दिसून आलं. महत्वपूर्ण म्हणजे ही जी सीट आहे, ज्या ठिकाणी कारण या ठिकाणी प्रफुल्ल पटेल यांचं एक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हेवीवेट नेता आणि एक महत्वपूर्ण नेता आहेत ते, आणि त्यांनी या ठिकाणी भाजपच्या उमेदवाराला हत्तीची ताकद दिली आणि या ठिकाणी प्रचंड अशा मोठ्या सभा या ठिकाणी झाल्यात. पण एक कोल जो होता, एक जनतेची एक जनभावना या ठिकाणी जे दिसून आलेली आहे, त्या पद्धतीचा एक म्हणजे नवीन प्रयोग जरी झाला आणि पण नाना पटोलेंनी ही हिंमत केली आणि नवीन एक प्रयोग या ठिकाणी केला, हे जे आपण या ठिकाणी म्हणताय खरं आहे. आणि अशा वेळेस नवीन व्यक्ती या ठिकाणी तग धरेल का, असे अनेक प्रश्न यावेळी निर्माण झाले होते. जेव्हा निवडणुकीच्या सुरुवातीला कुठं वाटत होतं की हा कॅन्डिडेट कमजोर पडेल किंवा काय, पण जनतेने ज्या पद्धतीने कोल दिला, पक्षाचा प्रचार हा एकीकडे राहिला, पण जनतेचा कोल यावेळी वेगळा होता आणि जनभावना होती. आता या ठिकाणीच आपल्या मुख्य व्यक्त्यांनी, काही लोकांनी सांगितलं की या ठिकाणी एक सद्भावनेची एक लाट होती, तर ती एक या ठिकाणी हे वाक्यप्रयोग म्हणजे अगदी योग्य बसतं असं मला वाटतं. दुसरं महत्वाचं, पूर्व विदर्भामध्ये हा निवडणुका होत असताना हा पहिला टप्पा होता. या ठिकाणी बरेचसे राजकीय समीकरण व्हायचे होते. अशा वेळी काही सभा या ठिकाणी मोदींच्या झाल्या, काही ठिकाणी नाही झाल्या, पण या ठिकाणी ज्या पद्धतीने खूप चांगला प्रचार भाजपने केला,
नियोजनबद्ध केला. त्यांच्या प्रचाराची शैली त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी काँग्रेस मागे पडली. हे किंवा विरोधी पक्ष हा जो आहे हा कमी पडला. पण अशाही परिस्थितीमध्ये उमेदवार हे जर समोर जात असतील किंवा निवडून येत असतील तर लोकांची विचारधारा यावेळी कुठल्या स्तराला होती हे आपण या ठिकाणी स्वप्नील दादा आपण एक आकलन करू शकता असं मला वाटतं. मला हा प्रश्न अतिशय महत्वाचा वाटतो की विशेष म्हणजे विदर्भामध्ये तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने सभाचा धूमधडाका विदर्भातूनच सुरुवात झाला. जिथे चंद्रपूरमध्ये नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली, रामटेकच्या परिसरामध्ये सभा घेतली, या सगळ्या सभा झाल्यानंतरही त्या ठिकाणचं चित्र काय असू शकतं? महाविकास आघाडी का महायुती, काय वाटतं तुम्हाला? हे बघा आता तरी त्या ठिकाणी आता आपल्याला ओपिनियन पोल देण्याचा हा विषय नाही, पण एक चर्चेमध्ये मला हे सांगावं असं वाटतं की कुठेतरी एक वेगळी परिवर्तनाची लाट या भागामध्ये दिसून येत आहे आणि तसं चित्र येणाऱ्या कालावधीत राहील. निश्चितच 4 जून ही काही फार दूर नाही, विलंबित नाही. तर त्या ठिकाणी हा एक मेसेज या माध्यमातून जाईल की काहीतरी वेगळं या ठिकाणी भागात घडलेलं आहे. कुठेतरी लोकांना रुचकर असं वातावरण या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं नाही किंवा हे तोडीफोडीचं जे राजकारण लोकांना रुचकर झालं नाही. चांगले काही जरी कामं गव्हर्नमेंटने वेगळ्या पद्धतीने केले असतील, पण महाराष्ट्रातली जनता थोडी भावनिक आहे असा त्याचा अर्थ या निमित्ताने दिसेल असं मला वाटतं. त्याच्यामुळे येणाऱ्या 4 तारखेला जो रिझल्ट असेल त्याच्यावरून बरंच काही आकलन करता येईल असंही मला वाटतं स्वप्नील दादा. विशेष म्हणजे आता आपण पाहतोय महाजन सर, ह्या सगळ्या बाबतीमध्ये 5ही टप्पे संपले आहेत. देशाचं लक्ष फक्त निकालाकडे आहे, पण ह्या निकालाच्या पूर्वी आपण नाशिकमध्ये देखील फार मोठा गोंधळ उडाला होता. छगन भुजबळने शेवटपर्यंत हट्टाने जागा अडून धरली होती. त्याच्यानंतर ती जागा शेवटी म्हणजे अगदी शेवटच्या मुवमेंटला ही शिवसेनेच्या शिंदे गटाच्या शिवसेनेला देण्यात आली. पण ह्या सगळ्या रस्सीखेचमध्ये त्या ठिकाणी शांतीलाल हे देखील उभे होते. काय चित्र काय होतं त्या ठिकाणी? कारण तिरंगी लढत त्या ठिकाणी झाली नाशिकला. तिरंगी लढत आपण म्हणतो या, कारण कुणालाही कमी लेखणं आपल्याला योग्य वाटत नाही, परंतु ही दुरंगीच लढत आहे. शांतिगिरी महाराज जे आहेत त्यांनी मोदींचा पुतळा किंवा आपला चित्र हातात घेऊन प्रचार केला. तर त्यांना पडणारी जी मतं आहे ती सगळी धनुष्याचीच मतं होते, म्हणजे थोडक्यात शिवसेनेची होती. आणि सिन्नर तालुक्यातली त्या महाराजांना मानणारा एक वर्ग आहे, ती मतं मात्र तुमचे ठाकरे गटाचे उमेदवार जे आहेत राजाभाऊचे त्यांना मानणारी होती. ती जवळजवळ संख्या समान आहे. म्हणजे शांतिगिरी महाराजांचा फटका कोणाला बसणार तर कोणालाच बसणार नाही. त्यांचा पराभव निश्चित आहे, पण त्यांना मानणारा एक वर्ग, विशिष्ट वर्ग आहे, त्या वर्गात मतदान त्यांना मिळत. ती संख्या 50,000च्या घरात जाऊ शकते. हेच शांतिगिरी महाराज मराठवाड्यामध्ये औरंगाबादला जाऊन उमेदवारी केली होती मागच्या पाळीला. त्यांनी 1 ते 1.25 लाख मतं घेतली होती. त्यावेळी चंद्रकांत खैरेंचा पराभव 25,000 मतांनी झाला आणि MIMचा पहिला खासदार महाराष्ट्रातून निवडून आलेला होता. म्हणजे त्यांची उपयुक्तता आणण्यापेक्षा त्यांचं उपद्रव मूल्य मोठं आहे, परंतु ते नाशिक जिल्ह्यामध्ये ते उपद्रव मूल्य काही कामाचं होणार नाही, कारण मतदान मात्र सारखं दोघांचे सारखेच मतदानार आहे. त्यामुळे उमेदवारांना काही फरक पडत नाही. पडणारा उमेदवार जर जितक्या मतांनी पडणार होता त्याच्यापेक्षा कमी मतांनी पडेल आणि निवडून येणार असेल तो कमी मतांनी निवडून येईल. या निवडणुकीचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे भारतीय जनता पक्षाने एकच आवाज उठवलेला होता की 70 वर्षात काँग्रेसने केलं काय. त्यांनी एकच केलं, त्याला आपण एक शब्द आहे त्याला कॉग्निटिव्ह थेरपी म्हणतात, कॉग्निटिव्ह थेरपी. त्या कॉग्निटिव्ह थेरपीचा त्यांनी वापर केला की 70 वर्षात काय केलेलं आहे, काहीच केलेलं नाही. महागाई वाढली, सिलेंडरचे भाव वाढले, अमुक केला, असंच प्रचार केला. परंतु 10 वर्षात मी काय केलं किंवा मी जे आरोप केले होते त्याला उत्तर काय दिलं, तर याचं उत्तर ते देत नव्हते. आणि नंतर ज्यावेळी त्यांना लक्षात आलं की आता हा प्रवास आपल्या विरोधामध्ये चाललेला आहे, तर मोदींनी पायांना भिंगरी बांधून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात सभा घेतल्या. परंतु प्रश्न असा वाटला का मोदी आणि शहा यांच्या सभा होत असताना शरद पवार सारखा बुजुर्ग नेता प्रकृती आणि सगळं त्यांचं आरोग्याची समस्या लक्षात घेता ते ज्यावेळी जाऊ लागले गेले तर एक लोकांच्या याच्यामध्ये करुणा फुटायला लागली. उद्धव ठाकरे बापजाद्यांचा निर्माण केलेला पक्ष कुणीतरी येतो आणि भाजपच्या मतेने फोडतो, चिन्ह नेतो, पक्ष नेतो, हे लोक सगळे पाहत होते. अजितदादाचं बोट धरून राजकारणात आलेल्या स्वतःच्या मुलीला सुप्रिया सुळेला कोणतंही सत्तेचं पद दिलं नाही, इतरांना दिले. म्हणजे अगदी मला आठवतं ईशान्येकडचे जे खासदार होते त्यांना दिलं,
त्याच्यानंतर प्रफुल्ल पटेलांना केंद्रात मंत्रिपद दिलं. राज्यामध्ये तर अजितदादा असल्यामुळे सुप्रिया सुळेला कोणताही प्रकार. असं असताना देखील यांनी काय केलं माझ्यासाठी? म्हणजे जर यांनी माझ्यावर खरंच प्रेम असतं मुलासारखं, तर मी मुख्यमंत्रीपद मला त्याच वेळी दिलं असतं. हे सगळे प्रयोग बालिश वाटू लागले. आणि मग याच्यामध्ये नेहमीचा प्रयोग जो नेहमी होतो, मागच्या इलेक्शन मध्ये झाला होता, तो होता वंचितचा. वंचितला पुढे करून टाकायचं आणि बरोबर सगळी लाईन लागली जाते. परंतु वंचित पक्ष प्रकाश आंबेडकरांच्या संदर्भामध्ये मी तर स्वतः मुलाखत घेतली होती प्रकाश आंबेडकरांची. ते आरोप त्यांच्यावर होता, ते आरोप डिनाय करतील. परंतु ह्या पाळीला वंचितचं कुठेच काही झालं नाही. त्यांना उमेदवार तर मिळाले नाहीत आणि कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं काहीच उपयोग नाही. यांचं वर काय होतं ते आपल्याला लोकांमध्ये सांगोपांगी चर्चा होते. त्यामुळे त्यांनी तो घटक बाजूला ठेवलेला आहे. अगदी तुमच्या विदर्भामध्ये अकोल्यामध्ये सुद्धा प्रकाश आंबेडकर विजयाच्या जवळपास पण नाही, असं माझा स्वतः नाशिकमध्ये बसून दावा आहे. तर या पद्धतीने संपूर्ण राजकारण झालेलं आहे आणि ह्या राजकारणाचा महाराष्ट्रातील लोकांना वेळ. इतर राज्यामध्ये मी ते धाडसी विधान मी करणार नाही इतर राज्यात काय झाले काय. परंतु एक कानोसा ज्यावेळेस घेतो आपण, दिल्लीचे पत्रकार, राजस्थानचे पत्रकार जे आपल्या सानिध्यामध्ये असतात, संपर्कात असतात, अशोक वानखेडे सारखे ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्यांच्याकडून मिळालेली माहिती लक्षात घेता ही लाट आलेली आहे भाजपच्या विरोधामध्ये. म्हणजे काँग्रेसला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी 60-70 वर्षे लागलेत आणि यांना 10 वर्ष. आता हे 400 पार वगैरे हे सगळं खोटं आहे. त्यांनाही माहिती आपण 400 पार जाणार आहे. परंतु 400 पारचा नारा देऊन 300 पर्यंत जायचं, 250 पर्यंत जायचं. अगदी 10-20 सीटं कमी पडले तर आपली त्यांच्याकडे नेहमीची यंत्रणा आहे, ती यंत्रणा वापरून शरद पवारांचं आज वाक्य फार महत्वाचं आहे, तुमची आघाडी टिकेल का? जर ईडीचा अतिरेक झाला नाही तर आमची आघाडी टिकेल. याचाच अर्थ अजूनही विरोधी पक्षांना भीती वाटते. 10-20 जागा जर भाजपला कमी पडल्या तर मोठं शस्त्र उगारलं जाईल, सगळे प्रलोभनं दाखवले जातील, धाकधपटशा दाखवले जाईल आणि आपली सत्ता आणण्यासाठी आटापिटा केला जाईल. आणि हे सर्व सामान्य मतदारांच्या लक्षात आलेलं होतं की हे जे चाललेलं हे चांगलं चाललेलं नाही आणि म्हणून मतदार त्यांच्यापासून दूर दूर गेलेला आहे. तुम्ही याच्यामध्ये जर बघितलं मतदानाच्या याच्यामध्ये मतदार लोकांच्या मुलाखती ज्यावेळेस लोकांच्या घेण्यात आल्या त्यावेळेस लक्षात आलेलं आहे की त्यांच्यामध्ये एक रोष आहे आणि लोक बोलत नव्हते मतदानाच्या टक्केवर. काहींनी तर मतदानाला येण्याचं टाळलं. लोकांच्या मनामध्ये एक वेगळं चाललं की कोणाला मतं देतो, कोणालाही मतं दिलं, यांना जिकडे जायचं ते तिकडेच जातात. आणि दुसरी महत्वाची याच्यामधली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भारतीय जनता पक्षाला सत्तेचा आलेला जो माज होता, आम्ही काहीही करू शकतो, आम्ही आर्थिक प्रलोभनं दाखवून कोणत्याही पद्धतीने कोणालाही कुठेही घेऊ शकतो, कोणाला कुठेही पाठवू शकतो, कोणालाही मंत्री करू शकतो, कोणालाही घरी पाठवू शकतो, हा जो सत्तेचा माज आहे लोक तटस्थतेने पाहत होते. काल परवा ज्याला भ्रष्टाचारी म्हटलं जात होतं त्याला पायघड्या टाकल्या जात होत्या. अतिशय भ्रष्ट अशा असलेल्या नेत्यांना व्यासपीठावर ज्यावेळेस पक्षाचे प्रमुख नेते पाठीवर थाप मारतात, जवळ घेतात, शेजारी बसवतात, कानात गोष्टी बोलतात, त्यावेळी लोक प्रेक्षकांमध्ये बसलेला जो मतदार वर्ग आहे तो सगळं निहाळत होता आणि ते बोलले काहीच नाही. लोकांनी मतदानातून त्यांचं भूमिका जी आहे ती मांडलेली आहे आणि त्याचा उद्रेक जो आहे तो 4 तारखेला सकाळपासून व्हायला सुरुवात होईल असं माझं स्पष्ट मत आहे. स्वप्नील, माझा प्रश्न येतोय कैलास ढोले सर. अतिशय म्हणजे आता महाजन सरांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की महाराष्ट्रातील जनताच नव्हे तर देशातील जनता ही सुज्ञ आहे. देशातील जनता फक्त पाहत होती आणि देशातली जनता वाटही पाहत होती. म्हणजे काय होतं हे पाहत होती आणि वाट पण पाहत होती की यांना कशा पद्धतीने आणि कधी उत्तर द्यायचं. आणि ते उत्तर देण्याची वेळ म्हणजे लोकसभा निवडणूक हे आली आणि जनतेनं अगदी रोष व्यक्त केला. सगळ्यात महत्वाची गोष्ट सर ढोले सर, मला एक हा प्रश्न पडतोय, पुण्यामध्ये देखील काही वेगळी परिस्थिती नव्हती. पुण्यामध्ये देखील राजकीय परिस्थिती अतिशय विचित्र होती. काय वाटतं तुम्हाला पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने ह्यावेळेसच्या मतदान झालं, निवडणुकीची परिस्थिती काय होती? पुणे लोकसभा मतदारसंघ जो आहे तो गेल्या 10 वर्षापासून भाजपच्या ताब्यात आहे. या ठिकाणी पूर्वी गिरीश बापट खासदार होते आणि हा पुणे लोकसभा मतदारसंघ जे आहे तो भाजपला सर्वात सुरक्षित असा मतदारसंघ वाटतो. कारण या ठिकाणी भाजपला मानणारा मतदार वर्ग मोठा आहे, शहरी भाग आहे. परंतु या ठिकाणी यावेळेस भाजपने मुरलीधर मोहोळ यांना लोकसभेचे तिकीट दिले आणि त्यांच्या विरोधात काँग्रेसने रवी धंगेकर यांना उभं केलं. पुणे शहराचा भाग पाहता हा पूर्वीपासून गेल्या 10 वर्षापासून भाजपला तयार झाला वर्ग आहे खासदारकीसाठी.
परंतु त्यापूर्वी काँग्रेसचा तो बालेकिल्ला होता. परंतु काँग्रेसकडून भाजपने तो हिसकावून घेतला आणि या ठिकाणी आता भाजपचं वर्चस्व आहे. परंतु या दरम्यान एक अशी घटना घडली म्हणजे की विधान परिषदेचे एक आमदार देवगण झाल्यानंतर विधानसभेचे एक आमदार देवगण झाल्यानंतर त्या ठिकाणी निवडणूक झाली. तर त्यामध्ये विशेष म्हणजे काँग्रेसचे रवी धंगेकर निवडून आले. या ठिकाणी काँग्रेसने पहिल्यांदा पुन्हा उसळी मारली आणि त्या दंगेकरांना काँग्रेसने पुन्हा मैदानात उतरवलं. हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य. परंतु भाजपचा वर्चस्व पाहता आणि दंगेकरांचं आमदारकीचं कामकाज पाहता या ठिकाणी मोठी चुरस निर्माण झाली आहे. परंतु या पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये जे 6 मतदारसंघ आहेत त्यापैकी फक्त एकच राष्ट्रवादी शरद पवार गटानं एक आमदार आहे फक्त पवार म्हणून. बाकीचे 5ही आमदार जे आहेत ते एक तर भाजपचे आहेत, अजित गटाचे आहेत, शिंदे गटाचे आहेत. तसं टोटली विचार करता हा भाजपचा वर्चस्व आहे, शहरी मतदार आहे. परंतु या ठिकाणी सुद्धा ही दंगेकरांनी चांगली लढत दिलेली दिसते. या ठिकाणी पुणे सिटी मधले जे वाढता विस्तार आहे शहराचा वाढता विस्ताराचा प्रश्न आहे, रस्त्यांचे प्रश्न आहेत, उड्डाणपुलाचे प्रश्न आहेत. या ठिकाणी कामे सुरू आहेत उड्डाणपुलाचे. परंतु काही मतदारसंघ आता विस्तारले आहेत, त्यामुळे ग्रामीण भागाचे संबंध येत आहेत त्यांच्याशी. त्यामुळे पाणी टंचाईचा सुद्धा प्रश्न या ठिकाणी दिसून येतो पुणे मतदारसंघामध्ये सुद्धा. परंतु हे सारं जरी खरं असलं तरी भाजपने यावेळेस या ठिकाणी नवीन उमेदवार देऊन नवीन खेळी खेळले आहे. आता या उमेदवाराची चुरस निवडणुकीमध्ये तसं टोटली मतदान कमी झालं. पुणे मतदारसंघाचं मतदान आकडा नाही माझ्याकडं, परंतु पुणे मतदारसंघाचं मतदान जास्त झालेलं नाही असं सांगितलं गेलेलं आहे. त्यामुळे काय पुणे सिटीमध्ये सुद्धा मतदारांची जी प्रतिक्रिया आहे की मतदानाला फारसा उत्साह त्यांनी दाखवला नाही. शहरामधली ही स्थिती आहे. याच्या उलट ग्रामीण भागात मतदान जास्त होतं, परंतु शहरामध्ये मतदान कमी झालेलं आहे. याचा परिणाम कदाचित भाजपवर होऊ शकतो. कारण भाजपने या ठिकाणी जास्त मतदान करून घेणं अपेक्षित होतं. परंतु तरी सुद्धा या ठिकाणची लढत जी आहे या ठिकाणी लढत काटेची बनलेली आहे. दंगेकरांनी त्यांना चांगली लढत दिलेली आहे असं मला तरी वाटतं. अतिशय महत्वाची माहिती दिली सर. कारण पुणे तिथे काय होणे म्हणतात आणि पुणे किंवा मेट्रो सिटीकडे सगळ्या राज्यकर्त्यांचं लक्ष असतं. विशेष म्हणजे या ठिकाणी इंडस्ट्रियल परिसर जास्त असल्यामुळे. बहिराम सर, मला तुमच्याकडे वळायचं आहे. बहिराम सर, अतिशय महत्वाचा मुद्दा असा होता की चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये सुधीर मुनगंटीवार हे लोकसभेतून दिल्लीला जाण्यासाठी अजिबात इच्छुक नव्हते, तरी त्यांना उमेदवारी देण्यात आली. पण काय वाटतं त्या ठिकाणची परिस्थिती काय आहे, काय होती? हे बघा कसं असते की त्या ठिकाणी जरी त्यांची इच्छा नसली पण जेव्हा पक्षाचा आदेश आला तर त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी घ्यावी लागली. दुसरं की कोणीही स्वतःच्या पडण्याकरता कुठलाही विषय करत नाही. त्या ठिकाणी असंही बोललं जातं की बा मुनगंटीवार साहेबांनी तेवढं लक्ष दिलं नाही किंवा असं नाही. त्यांनी पण त्या ठिकाणी खूप परिश्रम घेतलेत निवडणूक लढण्यासाठी. त्या ठिकाणी खूप चांगलं कॅम्पेनिंग त्या ठिकाणी केलं. मी वारंवार आपल्याला स्वप्नील दादा एकच विषय सांगू इच्छितो की या भागामध्ये ज्या पद्धतीचा विषय झाला, कारण धानोरकर आणि मुनगंटीवार हे फार म्हणजे मोठे नेता होऊन गेलेले आहेत आणि त्यांच्या तुलनेमध्ये धानोरकर ह्या जे आहेत म्हणजे याच्या पूर्वीचे जे एकमात्र काँग्रेसचे खासदार होते त्यांच्या धर्मपत्नी होत्या. आणि असं असताना सुद्धा जो वातावरण या भागामध्ये निर्माण झाला, जी परिस्थिती या ठिकाणी झाली, जो जनतेचं एक वेगळा एक निष्कर्षावर जे लोक आलेत किंवा त्या पद्धतीने त्या ठिकाणी ही जो आता सध्याचा कोल आपल्याला त्या दिशेने जाताना दिसतो आहे ते त्या ठिकाणी महत्वाचं आहे. म्हणजे या ठिकाणी असं नाही की बा मुनगंटीवार साहेबांना दिल्लीला जायचं नव्हतं म्हणून त्यांनी कुठेतरी त्यांनी पण खूप परिश्रम घेतलेला आहे. त्या ठिकाणी खूप प्रयत्न केलेला आहे. चांगल्या मोठ्या सभा झालेल्या आहेत. त्या ठिकाणी ज्या पद्धतीची सभा नरेंद्र मोदी साहेबांची झाली. अजून एक दुसरा त्यांचा एक वक्तव्य झालं होतं मध्यंतरी त्या मोदी साहेबांच्या सभेमध्ये. तो लोकांना अत्यंत आवडला नाही आणि ते खूप व्हायरल झालं होतं. तुम्हालाही ते माहिती आहे की बा अशा पद्धतीचं भाष्य एखाद्या एक सन्माननीय नेत्यांकडून व्हायला नको होतं. तर त्याचा तो जरी इम्पॅक्ट असेल पण या भागामध्ये एक वेगळा एक लाट होती जे म्हणतायत ती सहानुभूतीची लाट असेल किंवा कुठली असेल किंवा जनतेचा एक छुपा एक अजेंडा होता की नाही आपल्याला कुठेतरी यावेळेस थोडासा बदल हवा आहे. अशाच पद्धतीचा म्हणजे ज्या छत्तीसगडच्या धर्तीवर त्या ठिकाणी रमण सिंग साहेबांनी चांगलं काम केलं, बघेल साहेबांनी काम केलं, मग प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी सत्तेचं परिवर्तन केलं गेलं. तशाच पद्धतीचा परिवर्तन या भागामध्ये लोकांनी करण्याचा एक निर्णय स्वतःहून घेतलेला होता. या ठिकाणी कुठल्याही पक्षाची क्षमता नव्हती की त्या ठिकाणी ते बदल ते घडवून आणतील. पण उमेदवार निवडताना त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या खेळी या ठिकाणी विरोधी पक्षांनी केल्यात. हा भाग नंतरचा असं मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं.
आपण ह्या चर्चामध्ये खरं तर विशेष म्हणजे आपण खूप कमी वेळेमध्ये जास्त आढावा घेण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्या जनतेचं ज्या निकालाकडे लक्ष लागलं आहे त्या निकालाकडे देशोन्नतीचं देखील लक्ष लागलं आहे. त्यामुळे मला एकच सांगायचं आहे की विशेष आपल्याकडे आता फक्त उरलेत काही दिवस निकालासाठी आणि आपल्याकडे वेळ खूप कमी उरलेला आहे आणि याच्यामध्ये आता जाता जाता सगळ्यांना एका एका मिनिटामध्ये आपल्या प्रतिक्रिया द्यायच्या आहेत. पहिला आपण बोलूयात महाजन सर, काय वाटतं तुम्हाला या निकाला संदर्भात? फक्त महाविकास आघाडी आणि महायुती या दोन घटक पक्षांना जनता कुणाला कौल देईल, काय वाटतं? नाही, एकंदरीत महाराष्ट्रातील चित्र जर पाहिलं तर निकाल हा महाविकास आघाडीच्या बाजूने मोठ्या प्रमाणावर राहील. पण याचा अर्थ सगळ्यात मोठा विजयी होणारा पक्ष हा भारतीय जनता पक्षच असणार आहे आणि उरलेले विरोधकांची ती संख्या मात्र भारतीय जनता पक्षाच्या दुप्पट किंवा तिप्पट असण्याची शक्यता आहे. म्हणजे शरद पवारांचे जास्तीत जास्त चिन्ह. मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. आता ढोले सर बोललेत, पुण्याचं त्यांनी विश्लेषण अतिशय छान केलं. बघा, पुण्याला ड्रंक अँड ड्राईव्हची एक घटना घडली अग्रवाल नावाच्या. सत्तेचा माज हा मी तुम्हाला एक आता यापूर्वी बोलताना मी सत्तेचा माज लोकांना आवडलेला नाही. बघा तुम्ही तिथं अपघात झाल्यानंतर, पुण्यातील अपघात झाल्यानंतर दोन तरुण मुलगा आणि मुलगी मरून पडल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये पहिल्यांदा वाचवायला कोण गेला तर टिंगरे नावाचा अजितदादाचा माणूस. कुणाला वाचवायला गेला? ज्याचे राजन टोळीशी संबंध असलेल्या एका बिल्डरच्या मुलाला वाचवायला गेला. हे सगळं मला सांगायचं कारण असं की हे लोक तटस्थतेने पाहत होते. आता तुम्ही सगळेजण काय म्हणाल, आता महाराष्ट्रातील निवडणूक होऊन गेलेली त्याचा त्याला काय उपयोग आहे? पण नाही, या घटनेची राहुल गांधींनी गंभीर दखल घेऊन काल स्टेटमेंट दिलं. श्रीमंत आणि गरीब भारतीय जनता पक्षाच्या राज्यात काय चालतं यांनी स्वतःची प्रतिक्रिया दिली. ही घटना सोपी नाही. महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे नेते हादरलेत. ते म्हणे राहुल गांधींना हे पटलेलं नाही वगैरे असं त्यांनी सांगितलेले. पण राहुल गांधींनी बरोबर केलेले. कारण मद्य पिल्यानंतर, मद्य पित असताना ज्या बालक विधिग्रह संघर्षित जो युवक होता त्यांनी त्याचा व्हिडिओ व्हायरल जातो की तो दारू पितोय. दारूचं 41,000 रुपये बिल त्यांनी दिलेलं आहे आणि ब्लड रिपोर्टमध्ये येतं की यांनी मद्य पिलेलं नाही. याचाच अर्थ पोलीस किती मॅनेज झालेले, सत्ता काय करू शकते, पैशाच्या बळावर आम्ही काय करू शकतो. हा संदेश फक्त आता महाराष्ट्रापुरता नाही, महाराष्ट्रातील 5व्या टप्प्यातील निवडणूक पार पाडलेली, परंतु आता हा संदेश उरलेले ज्या 2 टप्प्यामध्ये तो कॅश झालेला राहील. हाच प्रकार जो आहे हा लोकांना आवडत नाही. म्हणजे गरिबांनी काही बघायचंच नाही, कुठलं स्वप्न बघायचं नाही, काही नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आपल्या सगळ्यांच्या चर्चेतून जी दुर्लक्षित झाली ती म्हणजे मराठा आंदोलन. मराठा आंदोलनाचा सर्वाधिक फटका हा भारतीय जनता पक्षाला बसणार आहे. मराठवाडा आणि विदर्भामध्ये याचे चटके त्यांना बसणार आहे. विशेषतः मराठवाड्यात तर त्याचा चटका फार मोठ्या प्रमाणावर बसणार आहे. अतिशय दिग्गज उमेदवार पडल्याचं चित्र सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. हे मराठवाड्यात मी अतिशय धाडसी विधान करतोय. आणि मग एकूणच चित्र जर बघितलं तर महाविकास आघाडीला महाराष्ट्रातील चित्र अनुकूल आहे. स्वप्नील. ढोले सर, मी तुम्हाला देखील हाच प्रश्न विचारतो. विशेष म्हणजे तुम्ही एक जाणकार पत्रकार आहात, ज्येष्ठ पत्रकार आहात. पत्रकारितेच्या दृष्टिकोनातून पाहत असताना ह्या निवडणुका ज्या झालेल्या आहेत, पश्चिम महाराष्ट्रामध्ये जनता कुणाला कौल देईल? पश्चिम महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी का महायुती? काय वाटतं, वारं कुणाचं? या ठिकाणी महाजन सरांनी सांगितल्याप्रमाणे माझंही मत आहे, जास्तीत जास्त जागा या महाविकास आघाडीला मिळतील असं एकंदरीत सर्वसामान्यांचा कौल आहे. कारण तोच मुद्दा पुन्हा वारंवार येतो. आता महाजन सरांनी सांगितलंय जरांगे फॅक्टर हा या काळात खूप सक्रिय झाला, परंतु भाजपची जी नीती होती, भाजपची नीती पहिल्यापासून अशी राहिली आहे का जे याला आपण म्हणतो ना आक्रमकपणा दाखवून एखाद्या याला संपवून टाकणं किंवा हे करून टाकणं, म्हणजे सत्ताचा गैरवापर कसा करावा अशा पद्धतीने त्यांनी हे धोरण आखलं होतं. ते अनेकदा मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय असताना त्याच्याकडे फार दुर्लक्ष करायचं. म्हणजे तो मुद्दा एकदम बाजूला टाकायचा आणि जे महाराष्ट्रामध्ये जे सर्वात जास्त लोकसंख्या असलेला समाज आहे त्या समाजाला आम्ही दुर्लक्ष करतो, आम्हाला त्याची किंमत नाही असं एक भासवायचं आणि दादागिरी दाखवायची. परंतु त्या दादागिरीला जरांगे फॅक्टर मोठा सक्रिय झाल्यामुळे मोठा दणका बसलेला आहे. आणि तो असेल महाजन सरांनी सांगितलं बरोबर आहे, बीड भाग असो किंवा पश्चिम महाराष्ट्र असो, या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी तो जरांगे फॅक्टर सक्रिय झाला आहे. परंतु मराठवाड्यात तो जास्त आहे. नगरलाही तो काही प्रमाणात चालला, पश्चिम महाराष्ट्रात काही भागात तो चालला. तर अशा तऱ्हेने टोटली सर्वसामान्यांचा पक्षाविषयीचा रोष, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण हे सर्व मुद्दे
धनगर आरक्षणामध्ये सुद्धा धनगर समाजाला असं झालंय का आमची फसवणूक झालेली असं त्यांचं मत झालेलं आहे. त्यामुळे त्यांचाही रोष एक प्रकारे बीजेपी विरुद्ध होताच. असं टोटली जर विचार करता जास्त विचार केला समजा तर बीड भागामध्ये हा फॅक्टर जास्त चालला, जरांगे फॅक्टर मराठा आरक्षणाच्या. पण त्या ठिकाणीही बीजेपीचे उमेदवार पंकजा मुंडे होत्या. त्यांनी आटोकाट प्रयत्न केले की ओबीसी मराठाचा संघर्ष वाढू नये. त्यांनी उदयनराजेंना बोलवलं, प्रचारासाठी बोलवलं आणि देवेंद्र फडणवीसांना बोलवलं, मराठी आमदार उभे केले. शेवटी मोदींची सभा घेतली. परंतु त्या ठिकाणी मोदींना खरं तर हा मुद्दा सावरून धरला हवा होता आणि मराठा विरुद्ध बोलायला नको होतं. परंतु मोदींनी त्याशी सांगितलं की मराठी हे लुटेरू आहेत, आरक्षण लुटतात ते ओबीसीचं. अशा शेवटच्या टप्प्यामध्ये मोदींना ते वक्तव्य केल्यामुळे उरला सुद्धा मराठा समाज हा सुद्धा ते बीजेपीच्या विरुद्ध गेला असं चर्चा ऐकायला मिळाली. तसाच प्रकार पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे. सर्व प्रकारच्या ठिकाणी निवडणुका झाल्या आतापर्यंत झाल्यात, तर त्या ठिकाणी संघर्ष असा होता बीजेपी विरुद्ध सर्वसामान्य लोकांचा. त्या लोकांना हे आवडलं नव्हतं आणि त्यामुळे त्यांनी जे उमेदवार उभे केले ते वारंवार ते लोकांना पटले नाही. ते हे लोकांना उभे करतात आमच्या विरुद्ध. असे त्याला सर्व पश्चिम महाराष्ट्रामध्ये हीच लाट होती, सुप्त लाट अशी सर्वसामान्याची. त्यामुळे या ठिकाणी सुद्धा माझं मत असं आहे की काँग्रेस, उद्धव ठाकरे शिवसेना, शरद पवार ग्रुप यांना जास्त सीट मिळतं असं मला वाटतं. अतिशय महत्वाची माहिती दिली सर तुम्ही की सध्या जरांगे पाटलांमुळे देखील पश्चिम महाराष्ट्रात कुठेतरी काहीतरी वेगळं वळण या निवडणुकीला येऊ शकते. बहिराम सर, अगदी आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. अगदी एका वाक्यात उत्तर दिलं तरी चालेल. पूर्व जो विदर्भ आहे किंवा विदर्भातला पट्टा आहे किंवा पहिलं लोकसभा निवडणूक ज्या ठिकाणी झाला तो परिसर आहे, काय वाटतं तुम्हाला त्या ठिकाणी महाविकास आघाडी येईल का महायुती, काय वाटतं? हे बघा, या ठिकाणी तर म्हणजे आपल्याकडे मराठा आणि धनगर हा समाज नव्हताच, तरी पण त्यांचा जो फॅक्टर जरी नसला, पण इतर जे फॅक्टर आहेत या ठिकाणी ते खूप महत्वपूर्ण आहेत. आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी भाजप असेल आणि विरोधी पक्ष यांच्या ज्या लढती झाल्यात अत्यंत महत्वपूर्ण पद्धतीने झालेल्या आहेत. एक चांगली काट्याची टक्कर या ठिकाणी झालेली, म्हणजे जनतेचा कौल या ठिकाणी आपल्याला मी वारंवार तेच सांगतो की परिवर्तन प्रकृतीचा नियम आहे आणि या ठिकाणी परिवर्तन होण्याचे चान्सेस अधिक आहेत. आणि या ठिकाणी विदर्भातून अधिकाधिक जागा ह्या महाविकास आघाडीला जाण्याचे संकेत प्रत्येक म्हणजे अनालिसिस लोकांकडून चाललेले आहेत आणि अशाच पद्धतीचा कौल ह्या विदर्भामध्ये राहील असं मला वाटतं. खरं तर मला आपल्याला ही चर्चा संपवत असताना एक मुद्दा अतिशय महत्वाचा आठवला मला. महाजन सर, तुम्हाला अगदी थोडक्यात सांगा, वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. मुद्दा असा आहे की ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये प्रश्न जो होता, यापूर्वी ईव्हीएम आंदोलनं झाले किंवा ईव्हीएमच्या बाजूने कुठेतरी कल बदलू शकतो. आजही सकाळी आपण पाहिलं की ईव्हीएम वरती नजर ठेवणारे काही कार्यकर्ते आहेत. काय वाटतं तुम्हाला या ईव्हीएमच्या संदर्भातला हा मुद्दा कुठेही लक्षात येत नाही, पण सगळ्यांचा कल एकतर्फी आहे, तो म्हणजे महाविकास आघाडीला. पण ईव्हीएम फॅक्टर बद्दल काय म्हणायचं एक थोडक्यात? ईव्हीएम फॅक्टरची चर्चा आहे, परंतु असं काही प्रूव्ह झालेलं नाही. काही त्याचे प्रयोग करून यशस्वी करून दाखवणं एवढं सोपं नाही. फक्त एकच प्रश्न आहे की ठराविक ठिकाणी जे मतदान केंद्र ठेवले जातात तिथले सीसीटीव्ही बंद का पाडतात, हा मात्र संशयाला ती जागा आहे. उदाहरणार्थ बारामतीचा असेल किंवा अन्य कोणत्या ठिकाणी, तर त्याच्यावर हे बंद का पडले, हे मध्ये आतमध्ये गेलेले लोक कोण होते, त्यांनी परवानगी घेतली होती का निवडणूक आयोगाची, कशासाठी मध्ये गेले होते गोडाऊन मध्ये, हे अशा काही घटना आहेत. त्याच्यातून काही काळाबेरा होऊ शकतो. परंतु शरद पवारांनी यापूर्वी देखील स्वतः सांगितलेलं आहे की ईव्हीएमचं तसं काही होत नसतं, असं शरद पवारांनी स्वतः सांगितलेलं आहे. विरोधी पक्षातला सगळ्यात ताकदवान नेता ज्यावेळेस असं बोलतो त्यावेळी त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आणि मला देखील स्वतःला असं वाटतं की त्यामुळे ईव्हीएम बद्दल शंका घेतली जाते, परंतु अजून काही तसं कधी कुठेही प्रूव्ह झालेलं नाही. तर या चर्चेला आपण या ठिकाणी विराम देत आहोत. विशेष म्हणजे आपल्या सोबत आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून कैलाश ढोले सर पुण्यावरून ज्येष्ठ पत्रकार आमच्यासोबत जोडले होते. त्याच्यानंतर आपले चैतन्य बहिराम सर जे आहेत हे पूर्व विदर्भातून ज्येष्ठ पत्रकार जोडले होते. आणि विशेष म्हणजे जयंत महाजन सर हे देखील ज्येष्ठ पत्रकार आपल्या कार्यक्रमात जोडले होते. देशोन्नतीच्या माध्यमातून जनतेसाठी नक्की रणसंग्राम लोकसभेचा या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही नेहमीच आतापर्यंत केलं. पहिल्या टप्प्यापासून शेवटच्या टप्प्यापर्यंत देशोन्नतीने सगळे टप्पे हे जनतेपर्यंत पोहोचवलेत. पण आमचं कर्तव्य आहे निकालापर्यंत देखील नक्की काय घडामोडी होतात आणि विशेष या ठिकाणचे राजकीय विश्लेषक असो, ज्येष्ठ पत्रकार असो आणि कार्यकर्ते असो, त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करून घेण्यात येणार आहे.
आणि आमचा कार्यक्रम हा दररोज याच पद्धतीने निकाल लागेपर्यंत देशोन्नतीच्या माध्यमातून रणसंग्राम लोकसभेचा हा कार्यक्रम सातत्यानं सुरू राहील. तर प्रेक्षकांनो, हा कार्यक्रम पाहायला विसरू नका. आमचं चॅनल पहा आणि विशेष म्हणजे अधिक घडामोडी पाहण्यासाठी देशोन्नती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद सर्वांचं, तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झाले त्यावर. थँक्यू. धन्यवाद. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.